छानसा आपण आज काहीतरी करूयात वेगळं. लहान मुलांसाठी एकदम झटपट तयार होणारी इडलीच्या बॅटरची आईस्क्रीम. चला तर मग आता आपण करायची का रेसिपीला सुरुवात करूयात. मग रेसिपीला सुरुवात. एकदम स्पंजी होते आईस्क्रीम. नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण छान अशी इडलीच्या बॅटरपासून करूयात आईस्क्रीम. म्हणजे इडली खाऊन खाऊन कंटाळा आल्यास लहान मुलांसाठी एक वेळ इडलीच्या बॅटरपासून अशी छानशी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. असं छान आपलं इडलीचं बॅटर तयार आहे. ही आपण केलेली आहे बटाट्याची चटणी आणि त्याचे असे छोटे छोटे रोल करून घेतलेले आहेत. आणि हे घेतलेले आहेत आपण छोटे छोटे ग्लास आईस्क्रीम बनवण्यासाठी. असे आपण ग्लास घेतलेले आहेत आणि ग्लासला मधातून तेल लावून घ्यायचं. असं सर्व बाजूने आपण ग्लासला तेल लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण छान तेल लावून घेतलेले आहे ग्लासला, म्हणजे आईस्क्रीम कशी आपली लवकर निघेल. आता हे रोल आपण ग्लासमध्ये टाकूयात. इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. पाणी छान असं गरम झालेलं आहे आपलं. आता आपण त्याच्यामध्ये बटाट्याच्या चटणीचे रोल घेऊयात टाकून. आता ग्लासमध्ये आपण बटाट्याच्या चटणीचे रोल टाकूयात. अशा पद्धतीने सर्व ग्लासमध्ये रोल घेऊयात टाकून. अशा पद्धतीने आपण बटाट्याच्या चटणीचे रोल घेतलेले आहेत ग्लासमध्ये टाकून. आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात इडलीचं बॅटर. अशा पद्धतीने इडलीचं बॅटर घेऊयात टाकून. असं छान चारही ग्लासमध्ये आपण इडलीचं बॅटर घेतलेलं आहे टाकून. आता एक एक करून आपण इडलीच्या पॅनमध्ये इडलीचे बॅटर टाकलेले ग्लास घेऊयात ठेवून. असे ग्लास घेतलेले आहेत ठेवून आता लावूयात झाकण. छान असं 5 मिनिट होऊ देऊत. अशी छान आपली 5 मिनिटांनंतर वाफ आलेली आहे. अशी झालेली बघा छान अशी आपली इडलीची आईस्क्रीम तयार. आता आपण सर्व ग्लास घेऊयात काढून. असे आपण सर्व ग्लास घेतलेले आहेत काढून. आता गार झाल्यानंतर आपण त्याच्यामधली घेऊयात आईस्क्रीम काढून. अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपण चाकूने सर्व बाजूने कोरून घेऊयात. नंतर छान अशी आईस्क्रीम होणार आहे आपली तयार. आता आपण आईस्क्रीमला घेऊयात काढून. अशी झालेली बघा छान अशी आपली आईस्क्रीम तयार. अशी आपण आईस्क्रीम घेतलेली आहे काढून. अशी झालेली आहे एकदम स्पंजी स्पंजी आपली आईस्क्रीम तयार. अशा पद्धतीने लहान मुलांना काहीतरी असं वेगळं करून दिल्यावर लहान मुलं अगदी आवडीने खातात. अशी काडी घेतलेली आपण लावून आईस्क्रीमला. आता या चटणीसोबत छान अशी आईस्क्रीम आपली खाण्यासाठी आहे एकदम तयार. एकदम रेडी आपली आईस्क्रीम. हे बघा असं आलूचं मधात जातं, आलूच्या चटणीचं एकदम मधात जातं म्हणून त्याच्यामुळं छान लागते आणि वेगळी टेस्ट लागते. लहान मुलं पण अगदी आवडीने खातात असं काहीतरी वेगळं करून दिल्यास. त्यामुळे आपल्या इडलीच्या बॅटरपासून आपण केलेली आहे आईस्क्रीम. असा आपला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अशाच नवनवीन